आजीचा वडापाव खूप सुरेख आहे। तुम्हाला कोणावर विश्वास आहे? स्वामींवर। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। ऑफिस सुटलं की इकडे यायचं, गरमागरम वडापाव खाऊन घरी जायचं। किती वडापाव? बघा जशी ऑर्डर आली लगेच त्यांनी 3 वडापावची लगेच ऑर्डर सोडणार। मैं साउथ इंडियन हूँ, लेकिन इनका वड़ा पाव है ना मेरे को बहुत पसंद, मेरे घर वाले लोग भी यही पसंद करते। घेतली का असं वाटतं आजारी पडले। स्वामी समर्थ वडापाव लय भारी, इमानदारीने द्यायची। आजीचा वडापाव आम्ही रोज खातो। तब्येत चांगली राहते, आपल्या हातात पैसा राहतो। ऑफिस सुटल्यावर इकडे जायचं आणि गरमागरम वडापाव खाऊन जायचं। आता होत नाही बाळा एवढं सगळं। वड्याचं सारण तयार आहे, पातळ चटणी तयार आहे, लाल चटणी तयार आहे। पीठ कुठे गेले? ज्योती बेसन आण बाळा ते। हो थांब आणते। हे घे झालंय तयार। झालंय ना? बेसनचं पीठ। हा। स्वामी 4 वाजले, घेते मी पटकन आवरायला आता। हे आलं बेसन, ही बटाट्याची भाजी, सुकी चटणी आली, पातळ चटणी राहिली। बाय पातळ चटणी दे मला। हो हो थांब आणते। आता ही लाल चटणी, पेटीएम। चला स्वामी भरलं सगळं, येते मी स्वामी आता। बाबा चला चल ग बाय, येते मी। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। चल बाय, येते मी। रिक्षा मागे जायचंय चक्कीपाशी। श्री स्वामी समर्थ। मावशी कितने पाव ठेव? रोज किती ठेवतो? हा ठेव। ये आले मुंबई का ताजे पाव है क्या पाव? हा दे। श्री स्वामी समर्थ। हो आजी काय गडबड आहे? काय स्वामींची कृपा आहे सगळी। हा लोक सगळे ठाकूर सगळे बोलतात की वडापाव फेमस आहे, आजींचा वडापाव फेमस आहे खूप। खा ना बाळा, आता तू पण आलाय तर खा, मग खाल्ल्यावर कळेल तुला। अरे वा। लोकांनी सांगण्यात आणि आपण स्वतः खाण्यात फरक असतो ना। आजी आपलं नाव काय? संपूर्ण नाव सांगा। माझं अलका प्रकाश कटके। अच्छा, प्रॉपर तुम्ही कुठले आहे? तुमचं गाव? मी जेजुरी सासवड। जेजुरीचे? अरे बाप, सासवड। आजींचे स्टॉल आहे, तर आता आपण काय करतो? वडापाव तळणार आहोत। वडापाव तळणार आहे मग आपलं पुन्हा घरगुती घरगुती सगळं। औषध ऑइल टाकलं त्यांनी। हा। मग आजी आपल्या श्री स्वामी समर्थ वडापावची सुरुवात झाली कशी काय मग? स्वामींची कृपा बाबा। लॉकडाऊन पासून, लॉकडाऊन मध्ये खरं कळलं पैशाची कमी काय असते, पैसा पाहिजे हे लॉकडाऊन मध्ये कळलं। आता मी हे वड्यांची चकट्या बनवते चटणीमध्ये ओरिजिनल। आपलं सगळं पैसे घ्यायचे ना, सगळं त्यांना चांगलं द्यायचं खायला। पोरं आपली सगळे ऑफिसचे, इथले एरियातले। आजी झाले का वडापाव? हा बाळा देते, मला 2 पाहिजेत। देते। हा 2 मिनिटं थांब, मला जरा त्या ठीक आहे, मी जाऊन येते मग। हा ते करून ठेवते मी। आता ऑफिसचा टाइम झाला का पोरं येतात फटाफट, मग तळायला बरं पडतं ना। हो चकटे असले हे पुन्हा घरून बनवून आणतात आजी? सगळं घरून बनवून आणते। अरे वा। मग आजीत आपल्या मेन्यू मध्ये काय काय? आता आपल्याकडे बटाटा भजी आहेत, मिरची भजी आहे आणि वडापाव आहे। आणि मूग भजी पण लिहिले तुम्ही मागे? नाही, मूग भजी बंद केले, आता होत नाही बाळा एवढं सगळं। कसं ते लय लहान बाळासारखं त्या मूग भजीचं काम असतं। ओके, म्हणजे आपल्याला क्वालिटी द्यायची म्हणून तुम्ही हा 3 आयटम ठेवलेत। क्वालिटी द्यायची आणि मूग भजीची माझ्या पोरापोरींना सगळ्यांना मूग भजी खूप आवडतात। माझे गिराईक सगळे बोलतात मावशी ठेवा, पण आता नाही होत मला। आजी एकीकडे मी किती वाजता वडे मग? या कढईमध्ये मी असे 15 पण काढू शकते, पण मी एवढी नाही काढत। अच्छा, हा वेळ लागेल चालेल पण वेळ नाही। माझी पोरच येतात ना सगळे वडापाव घ्यायला, जेवढे पण येतात ना तेवढे सांगतात मावशी तुम्ही एकटे असता, घाई करू नका, एवढं तुम्हाला होईल, आम्ही थांबतो। सगळे थांबतात बिचारे, अर्धा तास थांबतात। ऑफिस वरून येतात ना तरी थांबतात। लाईट गेली तर मोबाईलच्या लाईटी लावतात। अरे बापरे, हा एवढी सगळी मदत करतो तुम्हाला? खूप मस्त, म्हणजे लोकांचं प्रेम पण खूप आहे। तुम्ही असं प्रेम आणि लोकांना चालतात क्वालिटी, तर त्यामुळेच सगळं लोक तुमच्याकडे जोडलेले आहेत। मौसी 4 वडापाव और 2 मिर्ची भजी। जसं जसं गिराईक तसं आजी वडे सोडतात? काढून नाही ठेवत। 2चं गिराईक आलं तरी मी 2 काढून देते, 1चं गिराईक आलं तर मी 1 काढून देते। तर बघू शकता मस्त इथं आपले वडे तयार झाले। आजी तयार झाले? आजी वडे तयार झाले आता। बापरे, आजी मला तिने सोडले, जसं कस्टमर येतील तसं ते फ्रेश बनवून देतात इथे वडे। आणि तुम्ही टापटी बघता आजींची इथं। स्वच्छ राहायला मला आवडतं, स्वच्छ खायला द्यायला पण पोरांना आवडतं मला। माझी सगळे गिराईक माझी पोरच आहेत। म्हणजे बनवण्याची क्वालिटी आणि टापटी ठेवण्याची क्वालिटीच आहे। ते वडे फुगत नाही म्हणजे मी सोडा नाही टाकत यात। सोडा तुम्ही टाकत नाही अजिबात? नाही टाकत, म्हणून ते वडे असे वड्यांसारखे इतर वड्यांसारखे फुगत नाहीत। हे घरगुती वडे आहेत। अरे वा, बघू शकता आपल्या मराठी महाराष्ट्रीयन वडापाव तुम्ही बोलू शकता मित्रांनो। आजी हा वडा कोणासाठी? देवासाठी। देवासाठी। आता आजी मिरच्या तळायच्या आपल्याला? ह्या मिरच्या तळायच्या आता ह्या।
आजी मग ह्या वयामध्ये तुम्हाला असं काय वाटतं काम केलं पाहिजे? तब्येत चांगली राहते, आपल्या हातात पैसा राहतो. नातू बोलला काय घे आजी, तर मग मला बोलता येतं मुलाला का बाबा दे पैसे. त्यांना काय मागायची गरज पडत नाही. नातू बोलला का त्याला घेऊन जाऊ शकते मी बाहेर, त्याला देऊ शकते, अगदी चॉकलेट पासून सगळं. त्या हातात पैसा असला का आपण काही करू शकतो. आपल्याला कोणाला मागायची गरज पडत नाही. आजी तुमचं आता काय रनिंग असेल? 60-62. 60 इयर्स आहेत आणि स्वतः धंदा करता आणि पूर्ण सेटअप ते करता इथे येऊन. तुम्ही आता बघितलं त्यांनी सगळं आवरून घेतलं इथे. मग आता हे काय जी मिरची भाजी तळणार का आता? मिरची भाजी काढते. माझी तुम्ही काही सुट्टी घेत नाही का? नाही घेत बाबा, सुट्टी घेतली का असं वाटतं आजारी पडले. काय बोलता? हा, सुट्टी घेऊन नाही. आपले ह्या वयात काम करणं, आपले हातपाय चांगले राहतात. अच्छा. आपल्या हातात 4 पैसे असतात. त्याला सगळ्या पोरं पुरी भेटतात. माझ्या बायका ऑफिसच्या, सगळे माझ्या ऑफिसचे पोरं. कस्टमर आलेले आहे इथे. हा, काम करत राहिलं. पहिल्यापासून गावाला राहिलेली आहे. अच्छा, गाव आपले सासवड. सासवडचे. मला असं सवय आहे काम करायची. मला काम करूशी वाटतं. मला असं घरात पण राहिले ना, पोरगी म्हणते आई झोप, तर तिला झोपून देते आणि मी उठून आपली हळूच किचन मध्ये जाते. कुठे हे कर, कुठं ते कर. मग ती उठलं का ओरडते मला, काय ग मम्मी झोपली नाहीस तू. बघू शकता मिरची किती साईज वगैरे मस्त मोठी आहे. तळली मिरची मस्त. आजी झाले भाजी तयार? झाले, मिरची भाजी तयार. हो, काय रंग आला आजी, मस्त आहे. कलर नाही काय नाही, एकदम सिंपल रेसिपी, आपली घरगुती रेसिपी आणि सोडाही नाही. किती वडापाव? बघा जशी ऑर्डर आली लगेच त्यांनी 3 वडापावची लगेच ऑर्डर वगैरे सोडणार. बनवून ठेवणार नाही ना आजी? नाही, बनवून नाही ठेवत. जे येतात ते त्यांना गरम गरम देतो. आपल्याला 10 रुपये नाही 5 रुपये भेटले तरी चालतील, पण आपण इमानदारीने द्यायचं, सगळं व्यवस्थित द्यायचं, सगळं फ्रेश द्यायचं, ताजं द्यायचं. माझे गिराईक आहे ना, ते वड्यावर नाही विश्वास ठेवणार, माझ्यावर विश्वास ठेवणार. बरोबर. का? आपल्याला वडा इथं फ्रेशच भेटणार, कारण आजींची गॅरंटी आहे. वड्यावर विश्वास नाही, माझ्यावर विश्वास आहे लोकांचा. तुम्हाला कोणावर विश्वास आहे? स्वामींवर. अरे वा. आजी कृपा आहे ना, ही सगळी स्वामींची आहे. मी स्वामींवर विश्वास ठेवते, कारण हे सगळे आहेत ना, सगळे येणारे माईबाप हे स्वामींमुळेच आहेत. होऊ शकतं मित्रांनो, वडे तर मस्त तयार झालेले आहेत. लॉकडाऊन मध्ये चालू केलं ना, तेव्हापासून मी जे चालू केलंय ते आतापर्यंत चालूच आहे. ही सगळी स्वामींची कृपा आहे. आता माझं जोपर्यंत मला वाटतंय का बाबा आज मी थकले, आता मी नाही करू शकत, त्या दिवशी मी बंद करेन. ही सगळी स्वामींची कृपा आहे आपल्यावर. हे बघ आता भजी करून दाखवते. हो, बटाट्याची भजी का? बटाट्याची भजी. अरे वा. आजीकडे 3च आयटम मिळतात, एकदम गरमागरम आणि ताजे आणि चविष्ट आयटम. आपली भजी पण मोठी मोठी असतात. हो, 5-6 भजी टाकली ना पाव मध्ये, आपण त्यांच्याकडून 20 रुपये घेतो. मग त्यांचं पोट पण भरलं पाहिजे ना. हो, आणि क्वालिटी पण. मग तेवढे मेहनत करतात ते पोरं, सगळे ऑफिसला जातात, कष्ट करतात, त्यांच्या पैशाला किंमत आहे बाळा. तशी वस्तू आपण पण त्यांना दिली पाहिजे. बाळा आता वडापाव काढले, खाऊनच जा. हो, नक्की खाणार. एवढं गरम बनवलं एकदम फ्रेश. चटणी लाव. हो, चटणी लावा. वडापाव तयार होतोय. सुकी चटणी आणि ओली चटणी, मिरची. घे बाळा, वडापाव खाऊनच जा. अरे वा, गरमागरम. आजी किती रुपये वडापाव? 20 रुपयाला. फक्त 20 रुपये? हो, म्हणजे एवढं प्रेमाने, एवढं हायजेनिकली, एवढं गरम वडापाव काढून देते मी 20 रुपयाला. बापरे. होऊ शकतं मित्रांनो, गरमागरम वडापावला आपण टेस्ट करूया आणि एवढं प्रेमाने देतात म्हणजे काय. चला आता आपण ट्राय करूया गरमागरम वडापाव. होऊ शकतं मित्रांनो, वडापाव मस्त एकदम गरमागरम आहे. ट्राय करूया. हो हो, सुकी चटणी मस्त. फक्त 20 रुपये वडापाव आहे. ट्राय करतो. एकदम मित्रांनो घरगुती वडापाव आहे. चव एकदम अप्रतिम, खूप छान टेस्ट येते. ती भाजी ना, भाजी एक नंबर आहे बघा. आणि ह्या वडापावला मित्रांनो चटणीची पण गरज नाही, कारण भाजी तेवढी छान बनवलेली ना, खूप छान लागते. डेफिनेटली वर्थ 20 रुपये. नक्की या, ट्राय करा आजींचा वडापाव, तुम्हाला खूप आवडेल. सही यार.